मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी हा पैठण फाटा आहे जो सोलापूर धुळे महामार्गावर आहे आणि या ठिकाणी 29 ऑगस्टला सभा घेतली होती आणि सभेनंतर 1 तारखेला अंतरवाली सारटीमध्ये जरांगे पाटलांचं ज्या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला होता आणि हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रकाश झोतात आलं होतं. नाही आज तागायत 1 वर्ष झालं हे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी आपण बघू शकता की त्याच पैठण फाट्यावर जरांगे पाटील यांचं नवीन कार्यालय सुरू होत आहे. जरांगे पाटील यांचं संपर्क कार्यालय सुरू होत आहे आणि या ठिकाणी आता अंतरवाली या ठिकाणी तर असणारच आहेत जरांगे पाटील, परंतु त्या ठिकाणी गर्दी होत आहे आणि त्या ठिकाणी वाहनांची लावण्याची व्यवस्था नाही, बैठकीची व्यवस्था नाही, पाण्या पावसाचा त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी पैठण फाट्यावर नवीन कार्यालय उघडण्यात येत आहे. या ठिकाणी या कार्यालयामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता की इकडे एक वॉर रूम असणार आहे, एक जरांगे पाटलांचं एक चेंबर असणार आहे. त्याचबरोबर या साईडला पत्रकारांसाठी एक कक्ष ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी पत्रकार परिषद होतील आणि हे मोठा जो हॉल आहे इकडे जो मोठा हॉल आहे या ठिकाणी जे कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम जरांगे पाटील या ठिकाणी करतील. तसेच त्यांच्यासोबतची असणारी टीम आहे. मागे या ठिकाणी मोठा हॉल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जे सोबतचे कार्यकर्ते असतील त्यांना आराम करता यावा या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मोठी जागा आहे आणि या जागेवर जरांगे पाटलांचे नवीन कार्यालय सुरू होत आहे. या कार्यालयाचं संपूर्ण काम जरांगे पाटील यांचे जुने मित्र किंवा लहानपणीचे मित्र संघटनेमध्ये सोबत काम केलेले श्रीराम पुरणकर आहेत. दादा, कार्यालयाचं काम सुरू आहे, कसं असणार आहे कार्यालयाचं काम, काय काय व्यवस्था असणार आहे? आता हे एक चेंबर आहे, अँटी चेंबर, हे दोन्ही पाटलाचे चेंबर आहेत. तिथे एक वॉर रूम राहणार आहे आणि समाज बांधवण्यासाठी हॉल, मीटिंग वगैरे हॉल, आणि ते एक राखीव ठेवलेलं आहे. कोणी लेडीज आल्या जास्त कोणी आल्या तर ते तिथं ठेवलेलं आहे. पाठीमागं संडास बाथरूम ठेवलेलं आहे आणि हे फक्त समाजाचे कामं करायसाठी आहे. इथं राजकारणाचा काही संबंध येणार नाही. निश्चितपणे समाजाचं काम या ठिकाणी होणार आहे. परंतु आज तुम्ही हे मोठं कार्यालय आहे, मोठा खर्च असणार आहे. उद्या तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात की हा खर्च कोण करत आहे, नेमका हा खर्च कुठून करतायत तुम्ही? एक सामाजिक काम एकच कार्यकर्ता दिला आहे पाटलाने आम्हाला की त्याच्याकडून घ्यायचे बाबा आणि कोणाकडून 1 रुपया मागायचा नाही. व घ्यायचे म्हणजे काय, आम्ही त्याचे वापस करणार आहेत. आणि ही जागा आहे भाडेतत्वावर, ते बी समाज बांधवाचे. आता इथं लाखो रुपये भाडे आहे पण आम्हाला कमी रेटमध्ये 12,000 रुपये रेटने म्हणे आम्हाला त्यांनी दिलेले आहे. हे सगळं रेटवर चालू आहे. अंतरवालीमधून या ठिकाणी तुम्ही सर्व ऑफिस शिफ्ट करतायत किंवा तिकडे बैठक घेण्याऐवजी या ठिकाणी बैठक होणार आहे? तिकडेच होणार. हे राजकीय बैठकी तिकडेच होणार. हे फक्त सामाजिक कामासाठी केलेलं आहे. राजकीय बैठकीत इथं काही संबंध येणार नाही. ते होते श्रीराम कुरणकर आणि जरांगे पाटलांचा आता नवीन पत्ता आपल्याला शहागड या ठिकाणी म्हणजे धुळे सोलापूर महामार्गावर बघायला भेटणार आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, पैठण फाटा, शहागड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.